who has been a part of the system, जिसमें हम exams देते हैं. We dedicate our whole lives to these exams. We prepare for them only for the system to not cooperate and leak them. So what we are here for is we are protesting so that we have the resignation of the education minister, who we want to hold accountable for the NEET paper leak. And why we want to do that is so that the other leaks or other failures in the government, they do not happen, they do not occur that often. तो अगर हमें ये रेजिग्नेशन मिलती है धर्मेंद्र प्रधान की, we would have accountability related to the NEET paper leak, and then any of the other occurrences that will happen, उसमें भी लोगों का डर बैठेगा. अभी यहाँ पे आप आई थी, कैसा था यहाँ का माहौल? The protest was nice. I really liked the energy of the people. Despite everything that they already had going on, everyone showed up. So that's very nice. I like that people brought their kids as well. Because जब हम छोटे होते हैं तो our parents tell us कि तुम इस सबसे safe रहो. The protest will not be safe. I am really liking the vibe of the crowd. आप यहाँ आई थी प्रोटेस्ट में शामिल होने के लिए, क्या डिमांड है आपकी? आप क्या करते हो? आपका अपना परिचय दीजिए, बाद में बात. मैं तो यहाँ पे बस ऑब्जर्व करने आई हूँ और देखने आई हूँ कि क्या हो रहा है क्या नहीं. मुझे ज़्यादा कुछ पता नहीं है इसके बारे में. पेपर लीक्स होते हैं इतना पता है, और या बस इतना ही. मतलब पेपर लीक्स होते हैं उसके बारे में ही मोस्टली मुझे पता है. आप क्या करते हो? मैं अभी फर्स्ट ईयर में हूँ. अच्छा, तो अभी जो जिस प्रकार की शिक्षण व्यवस्था है उसके बारे में आपको क्या लगता है? चेंज, ये सब चीज़ें तो चेंज होनी चाहिए. हाँ. जी, अभी सोनम वांगचुक जी उधर प्रोटेस्ट कर रहे थे. 18 दिनों तक गवर्नमेंट ने कोई मतलब उसको नजरअंदाज ही किया. अभी उनकी तबीयत खराब हो गई, तो उसको क्या लगता है आपको? मुझे तो बहुत बुरा लगता है वो चीज़ का. और गवर्नमेंट ऐसे कर रही है, ऐसे नहीं करना चाहिए. फिर अभी अभिजीत दीपके सर को भी अरेस्ट कर लिया गया है. मैंने अभी रिसेंटली न्यूज़ देखा, तो मुझे वो सोच के बुरा लगता है बस. आपको लगता है अभिजीत दीपके पीएम होना चाहिए? क्या होना चाहिए क्या होना चाहिए? पीएम. अच्छा, क्या आपको लगता है उनमें कैपेबिलिटी है? हाँ है. चेंज ला सकते हैं वो? हाँ, अभी उन्होंने इतना सब किया है तो शायद पीएम हो सकते हैं. यस. माझं नाव रेबेका जोसेफ. मी एक सोशल वर्कर आहे, 2 मुलांची आई आहे. आज मी इथे आहे कारण की मला जितकं माहिती आहे, मी शिकले, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. लोकशाहीमध्ये आपण आपला प्रतिनिधी निवडून देतो का, तर त्यांनी आपल्या सुखसोयी, आपल्यासाठी गरजेच्या गोष्टी ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की मूलभूत गरजांमध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज जर शिक्षणासाठी आपल्याला इथे रस्त्यावर यावं लागत असेल, यापेक्षा शोकांतिका दुसरी कुठलीही नाही. आम्हाला असं म्हणायचं आहे की फक्त एक तुमच्या चुकीमुळे जर अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असतील. मी एक सोशल वर्कर काउन्सिलर आहे. ज्यावेळेस एक मुलगा, एक मुलगी डिप्रेशन मध्ये जातात, सुसाईड करतात, ते फक्त त्या मुलीपुरतं नसतं, तर त्या कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होतं. जर एखादं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, 1 नाही 19-20 हे हा आकडा तर आपल्याला कळालेला आहे. अनेक लोक आहेत की कर्ज घेऊन मुलांना शिकवतात, एक होप ठेवतात. अनेक आपण म्हणतो की शिकलेलीच लोक नाही, गरीब लोक जे अशिक्षित आहे, ते आपल्या मुलांचं भविष्य बघण्यासाठी अनेक कष्ट सोसतात. आणि जेव्हा असे पेपर होते किंवा निकालांमध्ये चुकीच्या पद्धतीने फेरफार होतो, अशा वेळेस त्या मुलांचे त्या पालकांचे होप्स कुठे आहेत? मला हे म्हणायचंय, जर आम्ही तुमचा राजीनामा मागतोय तो ह्यासाठी मागतोय की तुम्ही तुमचं काम योग्य रीतीने करत नाही. हे आमचा हक्क आहे. आम्ही तुम्हाला निवडून दिलाय, तुम्ही आम्हाला निवडलेलं नाही आहे. थँक्यू. इसमें आप शामिल हुए, क्या आपका कहना है? मेरा यही कहना है कि okay, there is no other thing I would like to say except for the fact that these people in power should resign, क्योंकि clearly they cannot hold that power. Clearly उनका कोई मतलब क्या काम कर रहे हो वो लोग. 22 बच्चे मर चुके हैं, 22 बच्चे, एक जवाब निकला, नॉट अ सिंगल स्टेटमेंट फ्रॉम द एनीवन इन अथॉरिटी. ठीक है, सोनम वांगचुक जी जब हंगर स्ट्राइक कर रहे थे, उनको भी हटा दिया गया. आज दिल्ली में मार्च है, पार्लियामेंट में मार्च था, उधर पे भी टीयर गैस निकाला जा रहा है, लाठीचार्ज किया जा रहा है. मेरे दोस्त अभी दिल्ली में, वो मार्च में गए थे, उनको घसीटते हुए निकाला गया है. पूरा बैरिकेड सुबह के 3 बजे बंद कर दिया था. लोगों को सुबह के 4 बजे जाना पड़ा आज का मार्च के लिए. क्या कर रहे हैं? वी वांट सम आंसर्स, वी वांट सम अकाउंटेबिलिटी एज द यूथ ऑफ इंडिया, एज द यूथ ऑफ दिस नेशन. वी वांट सम अकाउंटेबिलिटी फ्रॉम द गवर्नमेंट इन पावर. ये ऐसा क्यों हो रहा है आपको लगता है?
देखो आई थिंक उसका जवाब तो गवर्नमेंट ही दे सकती है, क्योंकि ऑल आई से स्पेकुलेशन. मैं जो भी बोलूंगा वो उनके पर्सपेक्टिव से बोलूंगा मैं. बट आई कैन नॉट से, जब तक वो आके कोई स्टेटमेंट नहीं देंगे, वो आके कुछ जवाब नहीं देंगे अपने खुद के सिटीजन्स को, द पीपल दे आर रिस्पॉन्सिबल फॉर, वी कांट से एनीथिंग. ऑल वी कैन डू इज कीप प्रोटेस्टिंग एंड कीप फाइटिंग फॉर द राइट्स ऑफ आवर यूथ. आप क्या मेडिकल स्टूडेंट? आई एम नॉट इवन अ मेडिकल स्टूडेंट, आई एम अ कॉलेज स्टूडेंट सिम्बायसिस में. ओके. लहान बाळाला घेऊन तुम्ही या प्रोटेस्टच्या ठिकाणी आलात, काय नेमकी भूमिका? एकतर माझी 6 महिन्याची मुलगी आहे, अहिल्या तिचं नाव आहे. एक मोटिव्ह होता या आंदोलनात तिला आणायचा की तिला स्वातंत्र्याची व्हॅल्यू कळावी, डेमोक्रेसी काय आहे हे कळावं. मे बी तिला आता कळणार नाही, पण ॲट ती 4 वर्षाची होईल त्यावेळेला तिला समजायला सुरुवात होईल. ती फोटोज बघेल त्यावेळेला तिला कळेल की डेमोक्रेटिक काय मूल्य होती ज्याच्याकरता आपण इथं उभे होतो. तिला एकच जाणवून द्यायचं आहे की स्वातंत्र्य हे काही झोमॅटो किंवा स्विगीवरनं मागवलं नव्हतं. त्याच्याकरता 150 वर्ष संघर्ष करावा लागला गांधी, आंबेडकर, भगतसिंग यांना, तेव्हा ते स्वातंत्र्य मिळाले. पण आता ज्या पद्धतीने आंदोलन चालू आहे, एकंदरीत काय माहोल आहे? एकंदरीत चांगला माहोल आहे, देशातून चांगला सपोर्ट मिळतोय. म्हणजे आम्ही दोघंही वर्किंग प्रोफेशनल आहे. आज आम्ही सुट्टी टाकून इथं उपस्थित काय राहिलो. करतो? आम्ही दोघे IT प्रोफेशनल आहे. सरकार लक्ष देत नाही असं सांगितलं जातंय, काय का लक्ष देत नाही? नाही, एकतर मला असं वाटतं की मोदींनी गेल्या 12 वर्षामध्ये जे परसेप्शन क्रिएट केले लोकांमध्ये की अकाउंटेबल कोणीच नाहीये, मला उत्तर तुम्ही विचारू शकत नाही. गेल्या 12 वर्षामध्ये सिंगल प्रेस कॉन्फरन्स त्यांनी कधी केलेली नाहीये. त्यामुळं मला वाटतं त्यांना ती सवय आहे उत्तर द्यायची. पण ही एक मला असं वाटतं सुरुवात आहे. जे आपण असं म्हणतोय की राजीनामा दिला म्हणजे काय होणार, बरेच लोक मलाही विचारतात की राजीनाम्यानं काय होणार आहे, सगळं उद्यापासून चांगलं होईल का? तर 100% नाही होणार. पण सरकारला एक जी उत्तर द्यायची सवय लागेल, त्याची कुठेतरी आज सुरुवात होते असं मला वाटतं. आणि गेल्या 12 वर्षामध्ये निश्चित पडलेला देश आहे असं मला वाटतं. स्क्रॉलिंग करत पडलेला देश आहे की एक रिंग शेअर करणं झालं. पण अभिजित दुबकेमुळे कमीत कमी तो एका या प्लॅटफॉर्मवर आला आणि त्याची सुरुवात झाली असं मला वाटतं देशामध्ये. तुमचं काय म्हणणं? नाही म्हणजे ते मी त्यांच्या मताशी अगदीच सहमत आहे. तर राजीनामा घेऊन पूर्णच प्रश्न सुटतायत असा प्रश्नच नाहीये. पण असं आहे की त्यांच्या राजीनाम्याने ऍटलिस्ट ते की ना उत्तर देण्यासाठी लायक आहेत किंवा ते उत्तर द्यायला जबाबदार आहेत असं समजलं जाईल. बाळाच्या फ्युचरची तुम्हाला काळजी वाटते शिक्षणाच्या भरपूर भरपूर म्हणजे मी रोज तिचं टेन्शन घेते. जशी न्यूज ऐकली की नाही मी की नीटचे पेपर लीक झाले आणि 20 मुलांनी म्हणजे एक मुलांनी आत्महत्या केली. बाबा ती नागपूरची मुलगी असो किंवा अजून तो दिल्लीचा मुलगा असो, त्यांनी आत्महत्या केली. जसं आता कसं माहिती का, मी तर नवीन आई आहे. त्या आईचं इमॅजिन करा जिनं आपल्या बाळाला 20 वर्ष 27 वर्ष वाढवलेलं आहे आणि त्या मुलानं फक्त एक्झाम देता आली नाही म्हणून आत्महत्या केली. तर त्याचं टेन्शन इतकं असतं की नाही आई म्हणजे मी तर एकदम 24 तास अलर्ट मोडवर असते की माझ्या मुलीला काय व्हायला नको. जरा खर्चातला की नाही तरी माझ्या डोळ्यातनं पाणी येतं. मग त्या आईचा विचार करा की तिला किती दुःख होत असेल, तिला किती त्रास होत असेल. म्हणून मग आता मला तिच्या फ्युचरचं टेन्शन आहे म्हणून मी आता इथे थांबले तिला घेऊन. शिक्षणाच्या काय खर्चाचं काय सध्या चालू? भरपूर म्हणजे फी कशी आहे? तिची फी तर आता तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. जर प्रायव्हेटला वगैरे गेला तुम्ही 1.5-2 लाख तर तिची KGची फर्स्टची फी आहे. तुमच्या शिक्षणाला एवढा खर्च झाला? माझं तर इंजिनिअरिंग पण एवढं झालं नाहीये. इंजिनिअरिंग पण माझी कमी मध्ये झालेलं आहे. काय नाव आहे तुझं? माझं नाव अजय आहे. अरे काय आहे नेमकं? हे आम्ही सोनम वांगचूक सरांना सपोर्ट करायला आलोय. ज्या पद्धतीने आपल्या भारतातले किंवा आपले जे पेपर लीक होत आहेत तर त्याची जबाबदारी कोणीतरी घ्यावी. ह्याच्यासाठी आपल्याला शिक्षणासाठी आपल्याला उपोषण करावं लागतंय. हीच खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. आज आपल्या सोबत बघतोय की लहान मुलांपासून ते आज शिक्षण घेण्यास सगळेजण आपल्या सोबत उभे आहेत. आज प्रत्येकाला लहान मुलाला सुद्धा सेव्ह माय लाईफ किंवा सेव्ह माय एज्युकेशन अशा प्रकारचा नारा द्यावा लागतो. म्हणजे एक किती मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. मला असं वाटतं की नरेंद्र मोदी असे लीक झाले त्यांना राजीनामा मागण्यासाठी का असा प्रॉब्लेम येतो ते अजूनपर्यंत कळत नाही. त्यांची तानाशाही अशी का सहन करायची? जंतर मंतरवरती एवढी लोक जमा झाले, त्यांच्यावरती आज लाठीचार्ज झाले, तर यांना आपल्याला लाठीचार्ज होऊन काय दाखवायचं? त्यांची डेमोक्रेसी त्यांना आपल्याला संपवायची आहे का? तर हे समजत नाही. जर तुम्हाला ह्या गोष्टी जर करायच्या असेल तर हे होणार नाहीये. तुम्ही किती गोष्टी करा, स्वतःपर्यंत गोष्टी आले की तुम्ही दुसऱ्या सरकारवरती ढकलून देता. तुम्ही सरळ म्हणता की मागच्या ह्याच्यामध्ये आज बघितलं आम्ही बावनकुळे सर असं म्हणले की नेहरूच्या काळामध्ये किंवा मागच्या काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा पेपर लीक झाले होते. मग त्यावेळेस त्यांनी कारवाई केली नाही, आम्ही तरी करतोय. मुळात म्हणजे त्यांनी जी गोष्ट केली ती तुम्ही नाही करावी म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं. आणि आज जर तुम्ही त्याच गोष्टी करणार असाल तर जे तुम्हाला झेपत नसेल तर तुम्ही खुर्च्या खाली करा. आम्हाला नकोय.
आम्हाला आता आमच्या पद्धतीचं युद्धच्या पद्धतीचं आम्हाला शासन हवंय, आम्हाला लोकशाही पद्धतीने राज्य हवंय, आम्हाला आता बीजेपी नकोय, बाद झाले आता आम्हाला. ते मागच्या जे कुणाल कामरा म्हणले होते की सीता का नाम लेके निता के पति का काम करते, तर ते खरं पद्धतीने करते. तुम्हाला अंबानी का पाहिजे, तुम्हाला अडाणी का पाहिजे, तुम्हाला मला हे कळत नाही की ज्या पद्धतीने त्या लोकांची संपत्ती वाढत चालली हे तुम्हाला दिसत नाहीये. इंधनच्या ज्याबद्दल चालू शिक्षणाबद्दल तुम्ही का बोलत नाहीये? शिक्षणाबद्दलचे आम्ही लोक ज्या रस्त्यावरती उतरले, तुम्हाला आमच्याशी बोलायला 2 मिनिटं सुद्धा नाहीये. तुम्ही त्या जंतर मंतर वरती एक पाऊल सुद्धा ठेवू शकले नाही आणि तिथं उभे राहून तुम्ही लाठी चार्ज करतात. तर नरेंद्र मोदी तुम्हाला शरम करू. विरोधी पक्षातले नेते म्हणावं असं सपोर्ट करण्यात काय भानगड आहे? नरेंद्र मोदी काय म्हणले? विरोधी पक्षातल्या नेत्याने पण म्हणावं तसं सपोर्ट केलेला नाही, काय भानगड आहे? मला वाटतं की ज्या पद्धतीने प्रश्न चाललेत, कुणी सपोर्ट करू किंवा नाही करू, आम्हाला डेमोक्रेसी पद्धतीचं शासन पाहिजे, जे आम्हाला शिक्षण देईन, जे आम्हाला रोजगार देईन, जे आमच्या प्रश्नांवरती काम करेल. मग ते कुठलाही पक्ष असू दे, कुठलाही असू दे, आम्ही त्याला सपोर्ट करून, जे ते चुकले ते जरी चुकले तरी आम्ही अशाच पद्धतीने रस्त्यावरती उभं राहू. पण आम्ही आमच्या पद्धतीने जे युद्धच्या पद्धतीने राज्य आहे ते आम्हाला हवं आहे. आम्ही इकडे बघायला आलोय की प्रोटेस्ट कायसाठी चालू आहे. जे जे त्यांना घेऊन गेले तिकडनं पोलीस लोक, ते बघायला. हो, काय त्यांचं नाव सोनू वांगचुकला, त्यांना घेऊन गेले. सोनू वांगचुकला त्यांना घेऊन गेले. तर तिकडं आम्हाला मला तिकडं जायचं होतं नेमकं, बट आम्ही इकडं आले ते बघायला काय चाललंय इकडं. ओके, बरं हे इथं जे आंदोलन तू काय केलं इकडे? आम्ही बघतोय की कसं चाललंय. माझं पण फर्स्ट टाइम इकडे यायचं. बरं, सरकारचा ज्या पद्धतीचा कारभार आहे त्याबद्दल काय वाटतं? त्यांनी रिझाईन केलं पाहिजे, कारण की जे पेपर लीक झाले नीटवाल्यांचे, त्यांचं खूप नुकसान झाले, वर्ष वाया गेले. त्यांनी इस्तीफा दिला पाहिजे. पुन्हा एक्झाम झाली की नाही, त्यांचं वर्ष पण वाया गेलं ना, एवढं केलं त्यांनी. कसं वाया गेलं? म्हणजे ते 8वी पासून हे करतात ते म्हणजे अभ्यास करतात ते किंवा हे करत असतील तर. अरे 1 महिन्यात परीक्षा झाली ना, तरी पेपर लीक झाले परत किंवा असं परत काय. झाले पेपर माहिती नाही मी एवढं, म्हणजे माझं पण फर्स्ट टाइम येत यायचं म्हणून. कोणी आणले इकडे? आम्ही सायन्स फाउंडेशन कडनं, हे आमचे जे पोरं आहेत सायन्स फाउंडेशन त्यांच्याकडनं आलं. हे लहान लहान मुलं आले, यांचं काय म्हणणं? असं म्हणणं आहे ते बघायला आले फक्त की काय चालतंय इकडं. पण जे सध्या शिक्षण व्यवस्था चालली त्याबद्दल तुला काय वाटतं? मला अजून एवढं कळलं नाही, पण मला एवढं माहिती आहे की पेपर लीक झाले, बस अजून नाही. एवढंच माहिती.